सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुक्तिधाम मंदिर परिसरात दुकानदाराला मारहाण करून दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेऊन जाहीर झेंड काढले। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। मुक्तिधाम मंदिराबाहेर ओंकार चाट भांडार दुकानाचे मालक ओंकार कोरी आणि धृतिक कोरी यांच्याशी 3 तरुणांचा किरकोळ कारणावरून वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी दुकानदाराला मारहाण करून दुकानातील साहित्याची नासधूस केली। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच रोशन पोपट सोनवणे आणि युवराज सदाशिव कुटे उर्फ बजरंग राहणार लॅम्प रोड नाशिक रोड सलमान सोनू शेख या तिघांना आरोपींना ताब्यात घेतलाय। पोलिसांनी आरोपींना हातात दोर बांधून मुक्तिधाम परिसरातून पोलीस ठाण्यापर्यंत झेंड काढले। दुकानदार आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी अशा गुंडगिरीला अजिबात थारा दिला जाणार नाही। सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असा इशारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला। पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक व्यापारी आणि भाविकांनी स्वागत केलंय। या प्रकरणी दोघांवर मारहाण, नुकसान आणि दहशत पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।